नमस्कार मंडळी, महाराष्ट्राची महानिवडणूक या महाचर्चामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज या महाचर्चेसाठी आपणा समेत उपस्थित आहेत युवक क्रांती दलाचे काही पदाधिकारी. त्यांच्या समेत आपण यंदाच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला आपण या सर्वांची ओळख करून घेऊयात. आज या चर्चासत्रासाठी उपस्थित आहेत युवक क्रांती दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच पर्यावरणाचे अभ्यासक माननीय श्री पोपट खोसे, त्याचप्रमाणे माननीय ॲडव्होकेट शरदजी होले जे युवक क्रांती दलाचे कर्जत तालुक्याचे सचिव म्हणून काम पाहतात, त्याचप्रमाणे माननीय विनोदजी सोनवणे जे कर्जत तालुक्याचे संघटक म्हणून युवक क्रांती दलातर्फे काम पाहतात. तर अशा या पदाधिकाऱ्यांसमवेत आपण चर्चासत्राला सुरुवात करणार आहोत आपल्या प्रश्नावलीने. नमस्कार. तर माझा प्रश्न असा आहे आबा तुम्हाला, कर्जत जामखेडमध्ये तुम्ही आता एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहात, तसंच तुमचा सामाजिक क्षेत्रातही वावर आहे. तर कर्जत जामखेडमध्ये सध्या रोहितदादा आणि राम शिंदे यांच्यामध्ये एक चुरशीची लढत चालू आहे. तर जनमताचा कौल तुम्हाला कुठल्या बाजूने दिसून येतोय? रोहितदादा आणि राम शिंदे यांची जी लढत आहे, या लढतीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे रोहितदादा आहे यांच्या बाजूने कल जास्त आहे. आणि त्याचं कारण असं की त्यांनी केलेलं काम विशेष करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आरोग्याच्या बाबतीत, शेतीच्या बाबतीत तर बोलायचंच नाही, एवढं चांगलं काम झालेलं आहे आणि म्हणून लोक त्यांच्याबरोबर आहेत. धन्यवाद आबा. आता एकंदरीत युवक क्रांती दल आणि महाविकास आघाडीलाच पाठिंबा दिलेला आहे. त्या अनुषंगाने पुढचा प्रश्न असा की युवक क्रांती दल ज्या चळवळीचं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात देखील खूप मोठे योगदान आहे. डॉक्टर कुमार सप्तर्षी या संघटनेचे सध्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत. तर या संघटनेचं एकूणात योगदान काय आहे असं तुम्हाला वाटतं थोडक्यामध्ये? या संघटनेने सर्वात महत्त्वाचं काम केलं असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने नांदावं आणि याच्यातून कार्यकर्त्याची जडणघडण झाली ती वैचारिक बैठकीवर झालेली आहे. आणि विशेष करून या भागामध्ये लोकशाही काय असते, कसं असतं, याचं जे काम केलेलं आहे डॉक्टर कुमार सप्तर्षीने, ह्याला तोड नाही. आणि म्हणून याचं योगदान आहे तर सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने आणि गावगाडा जे आपण विशेष करून पाहतो की संत गाडगे तुकडोजी महाराज या विचाराने गावं कशी घडावीत, गावं चालावी आणि विकास कसा व्हावा या संदर्भात मोठं योगदान आहे. ओके. विनोदजी, तुम्हाला या संदर्भामध्ये काय वाटतं? पहिली गोष्ट, युवक क्रांती दलाचं राशींमध्ये जी चळवळ झाली होती त्या चळवळीच्या माध्यमातून की मतदान कसं करायचं ही सुद्धा लोकांना काही गोष्टीचं माहिती नव्हतं. ते डॉक्टरांनी लोकांना हुशार केलं आणि निवडणुका कशा लढवायच्या, त्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टींमधनं डॉक्टरांनी पदयात्रा केली. ह्या कर्जत तालुक्यामध्ये जिथं जिथं गरज आहे त्या ठिकाणी डॉक्टर फिरले, अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरले. पुण्यातील काही लोक होते आणि इथल्या स्थानिक लोकांना तयार केलं आणि इथून इलेक्शन्स कशी लढवायची आणि मतदान कसं करायचं त्या पद्धतीचं शिक्षण डॉक्टरांनी केलं, लोकांना हुशार केलं. म्हणून आता जी लोक म्हणतात ना की कुमार सप्तर्षींनी त्या आम्हाला लोकशाही दाखवून दिली, लोकशाही काय असते ती दाखवून दिली, ही त्याचं जिवंत उदाहरण आता आपल्याला कर्जत जामखेडमध्ये म्हणा किंवा राशीन जिल्हा परिषद गटामध्ये म्हणा ही आपल्याला आता सध्याला बघायला भेटतं. धन्यवाद. माझा पुढचा प्रश्न असा, शरदजी तुम्हाला, तुम्ही वकीलही आहात, युवकांचा पाठिंबा तर मिळवलेला आहेच, परंतु रोहितदादांना संधी का द्यावी असं तुम्हाला का वाटतं? आता कर्जत जामखेडचा हा राजकीय इतिहास पाहिलं तर त्याला पार्श्वभूमी ही मोठमोठ्या घराण्यांची आहे. त्यातून देशमुख घराण्यांचं राजकीय प्रस्थ कर्जत तालुक्यात किंवा जामखेड तालुक्यात असं मोठ्या प्रमाणात जाणून यायचं. त्यानंतर बऱ्याच काळ, आता पाठीमागची गोष्ट माहीत नाही, मी अलीकडल्या पिढीतला आल्यामुळं, पण असं जाणतं किंवा दिसून येतं की भाजपा शिवसेना म्हणजे जी जुनी भाजपा ह्यांची महायुती होती आणि आत्ता उद्धव ठाकरे यांचं शिवसेना ही महाविकास आघाडी, जे शाहू फुले आंबेडकर आणि आपला उद्धव ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या जडणघडणीतून झालेली दिसते. आणि ही त्यांची आत्ताची वैचारिक जी लढाई आहे त्यामध्येच रोहितदादांचा ही मोठा वाटा आहे या गोष्टीमध्ये. कारण आता आपण पाहिलं अजितदादा तिकडं पलीकडे गेले,
रोहितदादा इकडं राहिले. बरं, त्यांना संघर्ष त्यांनी स्वीकारला. कारण का, तर ही मोठी विचारांची लढाई आहे. शरद पवारांनी दिलेला विचार. आता मला एक वाटतं की याच्यामध्ये अशी लढाई चालेल अजितदादा आणि रोहितदादांमध्ये की विचारांचा वारस कोण. मग म्हणजे ही केवळ मतदानाची लढाई नाहीये, तर ही विचारांची लढाई आहे. विचारांची लढाई. आणि त्यामुळे त्या बाबतीत रोहित पवारांचं मोठं विजन आहे. सामाजिक, शैक्षणिक व तालुक्याला आपल्या आर्थिक स्तरावर मोठं करण्यासाठी, त्यासाठी जी MIDC योजना होती किंवा अनेक प्रकारचे ज्यांनी मोठमोठ्या कल्याणकारी योजना तालुक्यामध्ये राबवल्या, त्यासाठी रोहित पवार मला एकदम सक्षम आणि आमच्या युवा पिढीनुसार एकदम ध्येय असलेला किंवा विजन असलेला व्यक्तिमत्व वाटतं. यास्तव तुम्ही रोहितदादांना पुन्हा एकदा संधी द्यावी यासाठी पाठिंबा देत आहात. आबा, तुम्हाला या संदर्भात काय बोलायचं? आणि काय नव्या पिढीसाठी जो एक युवक तयार झालेला आहे आणि विशेष करून त्याने जे ईडीच्या विरोधात लढा दिला, भेदरले नाहीत, त्या गजाला घाबरलेला नाही मुलगा. आणि आम्हाला अशा धाडसी युवकाचीच गरज होती महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र घडवण्यासाठी, तरुणांना घडवण्यासाठी. आणि ते त्यात दाखवून दिलं कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आणि या प्रसंगाला सामोरं जाऊन तरी कुठेही न डगमगता मतदारसंघामध्ये लोकांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं, शिक्षणाकडे लक्ष दिलं आणि त्याचप्रमाणे शेतीकडे. शेतीमध्ये तर फार एवढं मोठं योगदान आहे त्यांच्या वडिला की, कारण जगामध्ये पाहतो आपण डॉक्टर कारवर अमेरिकेमध्ये की त्याने फार मोठं योगदान शेतीसाठी दिलं. त्यानंतर इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर शेंदेकर होते, मणिभाई देसाई होते आणि त्याचबरोबर आप्पासाहेब पवार. आणि राजेंद्रदादा पवारांनी आपल्या बापाचा वारसा उचलला. आणि म्हणून शेतीवर कोणी कोलच पण सरकार हजारो कोटी खर्च करते, पण शेतीचं ज्ञान लोकांच्या बांधापर्यंत पोहोचलं नाही. ते रोहितदादाच्या वडिलांनी पोहोचवल्यामुळं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं. आणि नव्या शेतकरी कंपन्या, त्याचं प्रक्रिया उद्योग याबाबत काम करण्याची त्यांची सोय. आणि शेतकऱ्याला दुसरं काय पाहिजे, आम्हाला शेतीसाठी ज्ञान देणारा माणूस पाहिजे. आणि तुम्हाला दादांच्या कामातून तो म्हणजे त्यांचा एक गट म्हणू आपण किंवा गुण म्हणू दिसून येतो. हो, जरूर ते गुण आहे ना. शेतीविषयी तो माणूस कुठे एखादं चांगलं, मी बऱ्याच वेळा रोहितदादा पाहिलं त्यांच्याबरोबर नसताना की बऱ्याच वेळा कुठं चांगली शेती दिसली, पीक दिसली, हा माणूस उतर जातो. शेतीच्या बांधावर गेल्याशिवाय शेती काय करणार आहे. आणि तो जनावर पाहतो, तो शेळ्या चारताना त्या शेळ्यांचं त्याचं शेतकऱ्यांचं निरीक्षण करतो. एवढंच नाही तर पर्यावरणाचं सुद्धा निरीक्षण ह्या माणसाच्या डोक्यात आहे. आणि भविष्यात पर्यावरण वाचवणं गरज आहे. एवढंच नाही तर आमचं म्हणणं आहे त्यांच्याकडे काही नद्यांचं पालकत्व द्यायचे आणि त्यांनी ते स्वीकारलं. जसे की जामखेडच्या नदीचं दुरुस्तीकरण केलं, अहिल्यादेव होळकरांच्या गावात तिथं घाट बांधायचे ते सुशोभीकरण. म्हणजे नद्याचं पालकत्व स्वीकारणारा महाराष्ट्रात एकही आमदार नाही. ते त्यांनी स्वीकारले, हे कौतुकाची बाब आहे. या कारणामुळे तुम्हाला वाटतं की रोहितदादांना पुन्हा एकदा संधी दिली पाहिजेत. विनोदजी, आणखी याबद्दल वेगळं काय सांगू शकाल? तर पहिली गोष्ट 2019लाच आम्ही ही गोष्ट, आत्ता तरी लोकांना काही समजत नसेल तर 2019लाच ही गोष्ट आमच्या लक्षात आली होती. म्हणून रोहितदादांना आम्ही पहिल्यांदा, जर युवक क्रांती दलाच्या टीमनेच पहिल्यांदा त्यांना स्वीकारलं होतं. म्हणजे रोहितदादा नवखे होते, त्यांना एक चांगली टीमसुद्धा मिळत नव्हती या ठिकाणी. त्यावेळेस 2019ला आम्ही जवळजवळ 40-42 गावामध्ये सर्वे केला. सर्वे करून आमदार, स्टँडिंग मंत्री होते राम शिंदे, कॅबिनेट मंत्री होते, गृह खातं होतं, जलसंधारण मंत्री होते. त्यांच्यामार्फत बरेचसे कामं आपल्या मतदारसंघामध्ये चालू होते. आणि पुढंसुद्धा सरकार आल्यावरती त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी कामं करतील असं वाटत असतानासुद्धा आम्ही रोहितदादांना स्वीकारलं. त्यावेळेस रोहितदादांसाठी आम्ही बऱ्याचशा गावांमध्ये फिरलो. 48-50 गावांमध्ये सर्वे केला. जवळपास कॉर्नर सभा घेतल्या. अनेक प्रश्नावरती आम्ही रोहितदादांसोबत युवक क्रांती दलाचे सर्व कार्यकर्ते, तालुक्यातले, राशींचे असतील आणि राज्यभरातले, तर महाविकास आघाडीला, म्हणजे त्यावेळेसचं आघाडी होती पण आत्ताच्या महाविकास आघाडीला तर पाठिंबा दिलाच आहे. त्यावेळेस पण आम्ही म्हणजे रोहितदादांसोबतच होतो असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजे आत्ता जरी रोहितदादांसोबत आम्ही असलो तर आम्ही 2019ला सुद्धा त्यांच्यासोबतच होतो. मला यातलाच एक पोट प्रश्न शरजी तुम्हाला विचारायचा आहे की कर्जत जामखेडची वेगळी ओळख निर्माण करण्यात रोहितदादांना कितपत यश आले असं तुम्हाला वाटतं? कर्जत जामखेड तसं पाहिलं तर एक दुष्काळी आणि मागास तालुका. इथे येणारे राजकीय
घराणेच म्हणता येईल, कारण ह्यांनी फक्त कर्जत जामखेड तालुक्याचं कोणताही विकास न करण्याचं दृष्टी ही त्यांची होती, न करण्याची पण. कारण यांनी 15 वर्ष शिवसेना म्हणजे भाजपा युतीचा आमदार राहिलेला आहे. त्यानंतर राम शिंदे 10 वर्ष राहिले, त्यातले 5 वर्ष ते विरोधी पक्षात होते, पण पुढचे 5 वर्ष त्यांना 12 खात्याचं मंत्रिपद भेटलं. पण त्यांनी साधा रोडही न करता, म्हणजे मतदारसंघाची ओळख काय असावी, की दळणवळणाची साधनं असावीत, किंवा त्यांच्याकडून जनतेच्या होणाऱ्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का नाही, त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली का नाही, हेही महत्त्वाचंच असतं ना. तर 10 वर्षात हे अत्यंत अपयशी ठरले. आणि रोहित पवारांच्या पहिल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी ही ओळख, आता हे दिसून येतं, कोणीही सांगू शकतो, विरोधी पक्ष म्हणजे कर्जत जामखेडमधला विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी तर सपोर्ट करणारच, की आमच्या नेत्यानं हे केलं ते केलं, पण राम शिंदेने दाखवून द्यावं की असं काही त्यांच्याकडून करण्यात आलं किंवा घडलं गेलं का, असं काहीच दिसून येत नाही. म्हणजे एकंदरीत 5 वर्षाचा कालावधी असून आबा तुम्हाला या संदर्भात बोलायचं. एक विशेष आहे की या भागामध्ये जो लंती नावाचा रोग आलता, की जे शेतकरी हातबल झालतो, काही कोटीचं नुकसान झालं असतं. रोहित दादाने कोणीही न सांगता त्या माणसाने शेतीची दृष्टी असल्यामुळे, कारण दृष्टी असेल तर सृष्टी दिसते आणि दृष्टी बदलते सृष्टी बदलते, आणि म्हणून राजकीय दृष्टी न ठेवता सामाजिक दृष्टीतून लंती रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी ती लसीकरण करून घेतलं त्यांच्या जाऊन शेतावर. त्यामुळं शेतकऱ्याचा फायदा. त्यात दुजाभाव केला नाही की हा ह्या पक्षाचा, हा ह्या पक्षाचा, आणि कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या पार्टीचा, असं नाही, सगळ्यांना त्याच पद्धतीचं जो कोरोना काळामध्ये जे केलं, तिथेही पक्ष पाहिला नाही, जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पण तो त्याचबरोबर दुष्काळ पडला, जनावरांना पाणी नाही, माणसाला पाणी नाही, तिथेही जात नाही पाहिली, पक्ष नाही पाहिला, धर्म नाही पाहिला. आणि विशेष करून सर्वांसाठी जे आरोग्य आहे, की जे गरीब माणसं येतो, ज्यांना दवाखान्यात जाता येत नाही, त्यांच्याकडून मोटरसायकल नाही, त्या माणसांना कोणीच नाही, या माणसाला कोण दवाखान्यात, त्यांच्या दारात नेऊन तो कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा हा न पाहता त्यांना औषध पुरवठा केलेला. हे सगळ्यात म्हणजे जात पात धर्म पक्ष न पाहता, मतं देईल का नाही हे न पाहता त्यांनी केलं. आणि एवढंच नाही, जर एखाद्या कुटुंबावर प्रसंग आला आणि त्यांच्या कुटुंबातल्या माणसाला जर दवाखान्यात न्यायचं ठरलं तर घरात पैसे नसतात, परंतु तो माणूस रोहितदादाच्या जीवावर, रोहितदादाने न विचारता दवाखान्यात जातो. आणि गरिबाला एकच हमी पाहिजे जीविताची, आणि ती कर्जत आणि जामखेड तालुक्यात फक्त रोहितदादामुळेच मिळू शकते. कोणत्याही माणसाला, तो विरोधक असा ना, पण त्यांना ते दवाखान्यातून बरं करून आणणार. प्रसंगात कितीही खर्च झाला तरी त्या माणसात दानत आहे, कुवत आहे. आणि म्हणून आम्हाला विशेष करून कर्जत जामखेडमधल्या सर्वच लोकांना, गरिबांना रोहितदादा एक जीवनाचा आधार वाटतो, म्हणून रोहितदादावर लोक आहेत. विशेष करून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याकडं पैसा नाही, पाणी नाही, त्यांनी सायकली वाटले, एक सामाजिक काम आहे ना. आणि म्हणूनच ह्या माणसाला व्हिजन आहे शिक्षणाचं, गरिबाच्या मुलांनी शिकावं, मोठं हो, यासाठी त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी ते कंपास वाटणे, बॅग वाटणे, सायकल वाटणे हा एक आधार आहे. त्यांना नवी पिढी उभं करायची, मतासाठी नाही करायची, वैचारिक बैठकीची पिढी करायची, की ज्यांचं आपल्या सर्व क्षेत्रात, की जेणेकरून इलेक्ट्रिक तंत्रज्ञान संशोधन विभागात ह्या भागातली पोरं जावीत, ह्या दृष्टिकोनाने ते करताना विरोधक काय करतात, विरोधकाचे दानच ना. विरोधकांनी आमच्या साखर कारखान्यासाठी काम देणं, की ज्याच्यातून विकास करता येईल तेच विकून टाकले. म्हणजे ह्यांच्यात क्वालिटी नाही, दर्जा नाही, काय नाही. शाळा बांधायला गेले तर त्या शाळेत कमिशन काढले त्यांनी 15%. हा माणूस शाळा बांधून देतो. आणि आधुनिक डिजिटल शाळा, जे नवतंत्रज्ञान, एवढंच नाही तर खगोलशास्त्राचा अभ्यास सहलीमधून त्यांनी घडवलेला आहे. आणि नवी दिशा, नवी आशा ह्या मुलांना घडावी हे काम करतात. आणि हे काय ते त्या बाप्पाजी पिसाळ्याने मोलठण गावामध्ये सांगितलं की ह्या सायकलच्या नळ्या खराब आहेत, असे काहीतरी विचार मांडले जात आहेत. आणि अपप्रचार, अहो दानतच असावं लागते, दान सुरच माणसावर हा समाज चालत असतो. केवळ श्रीमंती असून चालत नाही, त्याला अवदारी लागतं. अवजारी लागतं, दानच लागते. पैसा कोणाकडे नाही, पैशावर ह्यात काय जगात कमी माणसं आहेत काय, पण कुठेही 2 रुपये खर्च न करता हॉटेलात इकडे तिकडे खर्च करणारे कुठं. आणि हा रोहित पवारांनी गरिबांच्या मुलाला सायकल बसेल, मुलींना सायकल, त्यांच्या आनंद मनातला मोठा आहे आणि शिक्षणापर्यंत जाता येते, हे खरं काम आहे. धन्यवाद. शरदजी, तुम्हाला प्रश्न आहे यातलाच, की विकासाचा जो गॅप आहे मध्यंतरीच्या काळातला, तो भरून काढण्यात रोहितदादा येणाऱ्या काळामध्ये यशस्वी होतील का?
आता विकासाचा गॅप म्हणण्यापेक्षा तालुक्याचा होणारा विकास, कारण गॅप ही संकल्पना मुळात रोहितदादांनी या तालुक्यात आल्यापासून खोडून काढली असं मला तरुण म्हणून वाटतं. कारण बेसिक किंवा जी प्राथमिक गरजा असतात तालुक्याच्या, या रोहितदादांनी प्राथमिक काळात, त्यांच्या 5 वर्षाच्या प्राथमिक काळात पूर्ण केल्यात असं मला दिसून येतं. आणि येणाऱ्या काळात ही कर्जत जामखेडची ओळख ही एक विकसित मतदारसंघ म्हणून ही रोहितदादा करतील आणि त्यांचं ते विजन आहे असं मला दिसून येतं त्यांच्या वागण्यातून. आबा, याला अनुसरूनच प्रश्न आहे. मतदारसंघातील MIDCचा प्रश्न असेल, कुकडीचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे तुकाई चारीचा प्रश्न असेल आणि शेती संदर्भातले हे संबंधित प्रश्न आहेत, तसेच रोजगारासंबंधातले हे प्रश्न आहेत. तर या संदर्भामध्ये भविष्यात दादांची नेमकी वाटचाल किंवा भूमिका काय राहू शकते? मग आता दादाला वारसा त्यांच्या आजोपासून आहे. आप्पासाहेब पवारांनी पाण्याचं थेंबानं कसं वापर करावं, शेती चांगली कसं करावं, आणि हा पहिला मोठा प्रयोग त्यांनी तिथं सुरू केला कृषी विज्ञान केंद्र बारामतीला. आणि आता रिसर्च बऱ्याच गोष्टीवर चालू आहे. तर माझ्या माहितीवर मला जे वाटतं, मी काय रोहितदादाशी बोललो नाही, पण रोहितदादाकडं अभ्यास, पाऊस पडतो किती, तर पडणारा पाऊस म्हणजे किती अभाव आहे, किती पाणी अडवायचं, किती पाण्याला जिरवायचं, त्याचा वापर किती करायचा. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या तंत्राने गेले तर कर्जत तालुक्याला एक थेंब पाणी घेऊन पडणार, कारण इकडून शिना वाहते, इकडून भीमा वाढते. आणि त्या पाण्याचं नियोजन इस्रायल तंत्रज्ञानावर केलं. एकाच तलावातून पाण्याचं सिंचन कसं करायचं ही भूमिका जर घेतली तर रोहितदादा हा जगातला 1 नंबरचा आमदार ठरेल. कारण हे विजन ह्या विरोधकांना, हे मी बोलतोय त्यांना कळणार पण नाही. मी जे बोलतो त्यांची तेवढी आकलन क्षमताच नाही, त्यांची कुवतच नाही त्यांची. हे तुमचं आमच्या राजकीय पुढाऱ्याची फोटो सगळी राजकारणावर. तुम्ही पहा यांचे उद्योग धंदे व्यवसाय काय काहीच नाहीत. राजकारणात कुणाकून किती येते, काय मिळायचे, ह्याच्यावर जगायचं, फक्त कमिशन बेस. कमिशन सर्चिस म्हणते. त्यामुळे त्यांना व्हिजन नाही. पण रोहित पवाराला काही कमवायची गरज नाही. त्याने अगोदर राजकारण करण्याच्या अगोदर सेटल झालेला आहे उद्योग व्यवसाय, आणि अवधार्य दानच त्याच्यामध्ये आहे, म्हणून ते हे करू शकतो. आणि पाण्याचं नियोजन, पाण्याचा अभ्यास, पाण्याचं स्टडी करणारी यंत्रणा त्यांच्याकडे आहे. आणि त्यामुळं या भागात पाण्याचं नियोजन, फळबागेचं नियोजन, प्रोसेसिंगचं फळबागत प्रक्रिया आणि परदेशात कसा वाटायचे इतकं संकल्प, इम्पोर्ट एक्सपोर्टचा अभ्यास त्यांच्याकडे करणारी यंत्रणा आहे. म्हणून ह्या मतदारसंघ जिरायत असून तुझं भविष्य फार चांगलं आहे, ते रोहितदादामुळे. धन्यवाद आबा. मी कुकडी आणि MIDC संदर्भातही प्रश्न विचारला. या भागात मी जे म्हणलो प्रोसेसिंग व्यवसाय उद्योग, तर MIDC होणं गरजेचं. पाटेगावलाच का हवं, तर जामखेड तालुक्यातल्या मुलांना, कर्जत तालुक्यातल्या मुलांना, मिरजगाव काढल्या मुलांना हे सेंटर आहे. आणि शिवाय तो चौफुला रस्ता आहे, रस्त्याने वेळलेला आहे, आणि त्याचं कुकडी आपल्या उजनी व्याकोटवरून पाण्याचं नियोजन होणार आहे. आणि हे सगळं असताना जर ते झालं नाही तर ह्या भागातल्या मुलांना उपासमारीची वेळ येईल, मग ते दारूच येते, सोऱ्या करते, अशा पद्धतीने. म्हणून MIDC गरजेने आबा, त्याच्यावर एक आरोप असा केला जातो की ती नीरव मोदींची जमीन आहे आणि त्यात दादांचा काहीतरी फायदा असणार. फार सुंदर प्रश्न विचारला. नीरव मोदीची जमीन आहे म्हणजे ती काय दादाची का, दादाचा काय, त्यावेळेस रोहित पवार आमदार होते का इथं, तर इथं जे रामदास शिंदे आमदार त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे होतं ना. आपल्या इथं काय होतंय, एवढा मोठा प्रोजेक्ट होतोय, कुठून आणला, कोणी आणला, कशासाठी आणला, तो कायदेशीर आहे का, देत आहे कायदेशीर काही, कोणी पाहायचं लक्षण कोणाचे. आमदार सर्वसामान्य माणसाला 2 पैसे जमिनीचे आणि त्यांनी विकून टाकल्या. आणि ती नीरव मोदीची जमीन नाही, शहाची नाही, कुणाची नाही, ती त्यांच्या मालकीची आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ती सरकार जमाईकडे, ती प्रॉपर्टी सरकारची आहे. म्हणजे उतार्यावरती सरकार नाव आहे. आता जे त्यांनी ईडीमध्ये जप्त केले ना, त्यामुळे ती त्या सरकारच्या ताब्यातली जमीन आहे, ती द्यायची का नाही सरकार ठरवेल. आणि त्याची जर खरेदी विक्री झाली तर आमचं आंदोलन राहील की ज्या मूळ मालकाच्या जमिनी आहेत त्यांनाच तो पैसा मिळाला पाहिजे. कारण त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्या जमिनी घेतलेल्या आहेत आणि त्यांना पैसा मिळावा म्हणून. पण ह्या लोकांना चुकीचं सांगितलं नीरव मोदी जमिनीचा काही त्याच्या व्यतिरिक्त जमीन जी आहे ते त्यांनी हे केले. आणि ओलेता खालची जमीन कुठण्याचीही घेतली जाणार नाही, कोणाचं घर घेतलं जाणार नाही, अशा पद्धतीचे ते नियोजन करून झालेले MIDC. परंतु विरोधकाला मत मागायला जागा नाही, काम नाही, म्हणून ते MIDC पण पाटेगावच्या काही लोक सोडले, त्यांचं नुकसान होते, मला ते पण वाईट वाटते, त्यांचा दोष नाही.
परंतु आता हे पाटेगावकर म्हणजे आमची जमीन गेली, शिना धरणात जमीन गेली म्हणून पाटेगावच्या कॅनालला तिथं तरी कोणाची तरी जमीन गेली ना, ते विस्थापित झालेत ना, म्हणून ह्यांच्या पाटेगावला पाणी मिळते. प्रश्न असा आहे, ठराविक 10-5 लोकांचं नुकसान होणार आहे, हे काय सुखासुखी कोणतं नाही. पण त्यांच्या म्हणण्यापेक्षा त्याचा मोबदलाही त्यांना मिळणार आहे. त्यांचा मोबदला मिळाला आहे, त्यांच्या मुलांना नोकरी मिळाली आहे. आणि म्हणून MIDC झाल्याशिवाय ह्या कर्जतला प्रगती नाही. आणि MIDC आणायची ताकद, ओळखी पाळखी ह्या रोहित पवारांच्याच आहेत. कारण राम शिंदेला याचं काय कोणत्याही प्रकारचं नॉलेज, राम माझं म्हणणं आहे की इथं MIDC झालेलं आहे. धन्यवाद. विनोदजी, मला प्रश्न असा आहे की तुम्हाला रोहित दादा मतदारसंघाला आपलंसं करण्यात यशस्वी झाले आहेत असं वाटतं का? ते 2019लाच यशस्वी झाले तर त्याचा मागचा रिझन असं आहे की राम शिंदे जवळजवळ कॅबिनेट मंत्री होते, तरी त्यांनी कर्जत जामखेडमधल्या फक्त गावोगावच्या प्रत्येक पाटलांना, प्रत्येक ज्याच्या मागं वोट बँक आहे अशाच लोकांना जवळ केलं होतं. आणि तेच लक्षात घेता रोहित पवारांनी एकच विजन ठेवलं होतं की आपण तळागाळातल्या स्थानिक लोकांपर्यंत जायचं आणि त्या स्थानिक लोकांचे गोरगरीब, वंचित, शोषित, पीडित शेतकरी वर्गाच्या त्यांच्या ज्या गरजा आहेत ना त्या लक्षात घ्यायच्या. आणि आमदार होण्याच्या पूर्वीच ते कर्जत जामखेडमध्ये पॉप्युलर झाले होते. आणि नंतरनं मग त्याचंच त्यांनी त्यांना ते जे पाणी पुरवठा जे केला त्यांनी टँकरच्या मार्फत, ते दुष्काळच पडला होता आपला. एक तर आपला दुष्काळीच भाग आहे कर्जत जामखेड. बाहेर जर आपण गेलो, कर्जत जामखेडचं नाव सांगितलं तर लोक म्हणतात तुम्ही दुष्काळी भागात आले तर. हां, म्हणून त्यांनी बरोबर त्या गोष्टीवरती बोट ठेवून काम केलं. म्हणून त्यांना आता 2019ला यश आलं आहे आणि आता 2024ला ते यशाच्याच टप्प्यात आहेत आता सध्या तरी. धन्यवाद. शरदजी, यातलाच एक प्रश्न असा, यंदाच्या निवडणुकीमध्ये रोहित पवारांची सर्वात जमीची बाजू तुम्हाला कोणती वाटते? आता सर्वात जमेची बाजू म्हणली तर जी 2019ला होती किंवा त्याच्या अगोदर जे राम शिंदे पडले तेच कारण या निवडणुकीत सुद्धा असू शकते. कारण सामान्य माणसांशी त्यांचा असलेला दांडगा संपर्क आणि विरोधकांची जी त्याला म्हणतात की त्यांची मानसिकता अशी की आपण ठराविक लोकांनाच बरोबर घेऊन निवडणूक जिंकू शकतो. त्यांनी सर्वसामान्यांना बरोबर घेण्याची आताही त्यांची मानसिकता नाही, कारण ते त्यांच्यामध्ये आणखी पोहोचलेच नाहीत. जसं रोहितदादांचं काम होतं की त्या कामातून 5 वर्ष सामान्य लोकांमध्ये पोहोचलेले आणि तो सामान्य माणूस रोहितदादांपासून कसाही तुटणार नाही. असंच तो त्यांच्याबरोबरच राहणार या इलेक्शनला सुद्धा. धन्यवाद. आबा, तुम्हाला प्रश्न असा आहे की डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं या भागामध्ये खूप मोठं कार्यक्षेत्र आहे आणि मुळातच पुरोगामी विचारधारा आणि दादाही त्या विचारधारेला अनुसरूनच या भागामध्ये काम करतायत. तर आपली जी युवक क्रांती दल संघटना आहे हिचा कितपत फायदा रोहित दादांना या निवडणुकीमध्ये होऊ शकतो? रोहित दादांना चांगल्यात आता उदाहरण पाहतो, साधं उदाहरण की ही विचारसरणी किती छान आहे. जिथं देशमुखांचं कुमार सप्तर्षीचं वाकडं होतं तिथं कुमार सप्तर्षीचे कार्यकर्ते आणि देशमुखाचे नातू हे एकत्रित काम करतात. हां, त्याचबरोबर श्याम कानवडे हे सगळी मंडळी एकत्रित आली. तुम्ही की ज्यावेळेस महाराष्ट्र संकटात असेल, मतदार संकटात असेल, चांगला विचार संकटात असेल, त्यावेळेस ह्या विचाराची माणसांची शिकवण असल्यामुळे ही माणसं एकत्रित येतात. ते राजकीय स्वार्थासाठी नाही, ते वैचारिक बैठकीवर एकत्रित येतात. आणि म्हणून या सगळ्यात मोठा या भागामध्ये जर वोट बँकेचं ठिकाण असेल तर राशीन झाले आणि राशीन हे विचारच होते. मग कुमार सप्तर्षी असेल, बापूसाहेब देशमुखाचे असेल, इतरांचे असेल, पण तेच पगडा जो आहे तो ह्या मतदारसंघावर कायम आहे. आणि कधी कधी हे बरोबर, कधी कधी भांडले म्हणजे राजकीय भांडले, दुश्मनकी नाही शिकवले ह्या लोकांनी. बापूसाहेब देशमुखांनी नाही शिकवले, डॉक्टर सप्तर्षीने नाही शिकवले. त्यांनी एक विचार दिलेले आहेत, विचारात भिन्नता असेल, परंतु ज्या ज्या वेळेस पुरोगामी विचार असेल त्याच्या वेळेस हे सगळे हे बघण्यासारखे. खरं गंमतही की ही माणसं भांडतात, पण पुरोगामी विचार असेल तर राशीन हा महाराष्ट्रालाच नकाशात म्हणजे एक पथदर्शी मतदारसंघ आहे किंवा मतदार जिल्हा परिषद गट आहे की तो पथदर्शी महाराष्ट्राला ठरू शकतो की बाबा ज्यावेळेस पुरोगामी विचार संकटात असतील, सर्व जाती धर्माने गुण्यागोविंदाने हां, तर त्यांनी एकत्रित जावं या विचारासाठी ही माणसं कानगुडे असं एरवी जरी भांडत असले तरी विकासाच्या मुद्द्यावरती सर्व एकच असतात. आणि म्हणून कर्जत तालुक्याला तीच
दिशा मिळालेली की विकासाच्या वेळेस सगळ्यांनी एकत्र द्यायचं आणि कर्जत जामखेडचा विकास आता हे नवं सरकार 1001% महाआघाडीचं येणार आहे, म्हणून रोहित दादाला तिथं पाठवायचं आणि ह्या विचाराने आम्ही तिथं काम करतो. यातलाच प्रश्न असा, परवाचं भाषण पाशा पटेलांचं, म्हणजे राजकारणात टीका टिप्पणी तर होतच असते, परंतु परवाच्या भाषणामधून एक वेगळा संदेश महाराष्ट्राला गेला पाशा पटेलांच्या भाषणातून. हां, तर त्याबाबत एक सांगू शकतो, पाशा पटेलासारखा मूर्ख माणूस महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष असेल तर काय परिस्थिती शेतकऱ्याची. आणि हा पाशा पटेल आहे, का डारकावतो, का त्याला भान नाही. आम्ही त्याने बरोबर शेतकरी संघटनेत काम केलं ना, आणि तो बांबूच्या गप्पा आणतात. ते नरेंद्र आहिरे नावाच्या युवकाचं ते संशोधन आहे, चोरडे ते, आणि त्याच्यावर गप्पा आणतात. त्यात पैसा काढला ना, सरकारी योजनेतून पैसा, तो काय आम्हाला शेती शिकवावं, त्याला काय शेतीचं माहिती आहे. हा काय वाचाळीवर बोलतो, काय हावभाव करतो, स्त्रियांबद्दल म्हणे उरते जामखेड असा जर प्रवास पाहिला तर स्त्रियाबद्दल अनादर. आणि तिथं 3 प्राध्यापक येतो, एक गायवळ आहे, दुसरे राम शिंदे आहेत, आणि तिसरे आमचे मधुआ बराडेवात आहे, आणि इकडं एक न्यायतज्ञ ज्याला शेवाळे आपण म्हणू शकतो, आणि सामाजिक कार्यकर्त्याचा सामाजिक विकासाचा बुरखा पांघरले विरोध करू शकत नाही. दाना ते काय ह्यांच्यात महिलांवरती आक्षेपार्ह बोलत असताना देखील हे लोक मट्टपणे पाहत होते. गप्प म्हणजे द्रौपदीचं वस्त्रहरण होताना जसा भीष्माचार्य गप्प बसला आणि तेव्हा महाभारत घडलं, तशाच प्रकारचे हे आधुनिक भीष्माचार्य आणि पांडव गप्प बसले. एका स्त्रियांचा अपमान होते, स्त्रियांसमोर काय बोलावं हे उठून एखाद्याने उभं राहिला असतं ना, साहेब तुम्ही हे बंद करा, हे असं बोलू नका, भाषणाच्या देशावर राहिला असं. उलट असं झालं की ह्यांचे नालायकपणा किती आहे, आणि ह्या स्त्रियांबद्दल ह्यांना आदरच नाही. केवळ लाडकी बहीण नावापुरती आहे त्यांच्या लेखी. लाडकी बहीण मातापुरती, लाडक्या बहीण ह्यांना काही घेणंच काय आहे. हे कालच्या बोलण्यावरून दिसलंय, मणिपूरवरून दिसले, त्याच्यानं फोगाट नावाची ती मुलगी त्याच्यावरून दिसले. ह्यांच्याकडे दर्जा नाही क्वालिटी. आणि म्हणून नवरं कुठं गेलं तरी भाजपवाल्यांच्या बायका सुद्धा माझ्या बहिणी ह्या मतदान रोहित पवाराला, स्त्रीचीच कळकळ स्त्रीलाच असते ना, आणि स्त्री जातीची कळ, म्हणून पुरुष विरुद्ध महिला अशी परिस्थिती निर्माण होऊन हे चालली लढाई जिंकली जाईल. धन्यवाद. आपण चर्चेच्या थोडं उत्तरार्धाकडे येऊयात. विनोदजी, मला प्रश्न असा आहे की रोहित पवार निवडून आले तर आपल्या भागाकरिता भविष्यात विकासाची कोणकोणती धोरणं त्यांनी राबवावीत असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात मोठं शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आता कर्जत जामखेड तर आपण दुष्काळी समजतो. कुकडीच्या पाण्याचा जर प्रश्न, जर शेतकऱ्यांना टायमिंगवरती जर कुकडीचं पाणी जर मिळालं तर शेतकरी त्या आमदाराला कायमचं लक्षात ठेवत असतो. म्हणून शेतकऱ्यांच्या कुकडीच्या पाण्याच्या प्रश्नावरती जर मी म्हणतो रोहित पवारांनी जरी लक्ष दिलं ना तर बाकीच्या गोष्टीवरती काही लक्ष देण्यासारखी गरज नाही. दुसरा प्रश्न असा आहे की बाबा शिक्षणाच्या विषयी कुकडीचातला एक प्रश्न तुकाईचा, ज्याच्यावर दिवंगत बाळासाहेब सूर्यवंशी यांनी खूप काळ आंदोलन केलं होतं, बैठ आंदोलन. ते जवळजवळ 4-5 वर्ष ते उपोषणाला बसले होते कर्जतला. आणि युवक क्रांती दलाचा त्यांना पूर्वीपासून सुरुवातीपासून आणि आमची अख्खी टीम सुरुवातीपासून त्यांच्यासोबतच होती. तर मधल्या काळामध्ये राम शिंदे मंत्री असताना की उचल पाणी त्यांची मागणी वेगळी होती, आणि त्यांना कुकडी ती तुकाई चारीच्या संदर्भातला जो प्रश्न होता की तुकाई चारी मंजूर झाली म्हणून त्याचे फटाकडे कर्जतमध्ये फोडले होते. पण त्यांना जी पाहिजे होतं ते दिलं नाही. म्हणजे त्यांना भूक लागली होती तर त्यांना पाणी प्यायला दिलं, अशी परिस्थिती त्यावेळेस झाली होती. म्हणून ती तुकाई चारी अद्याप पण मंजूर झालेली नाही आहे असं मला तरी वाटतंय. कारण की आम्ही सूर्यवंशी जे आता ते नाही येतं, कैलासवासी बाळासाहेब सूर्यवंशींना आम्ही मधल्या काळामध्ये भेटलो होतो त्यांचं निधन व्हायच्या अगोदर. तर त्यांनी डायरेक्ट ह्या गोष्टीला विरोध केला होता की, आणि ते राम शिंदे साहेबांना सुद्धा भेटले होते, रोहित पवारांना पण भेटले होते की मला जे पाहिजे होतं किंवा आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्हाला तुम्ही दिलेलं नाही आहे. तुम्ही आम्हाला वेगळ्या पद्धतीनं ही जी आहे तुकाई चारी तुम्ही मंजूर केलेली, म्हणून हे काम तुम्ही थांबवा किंवा हा जो प्रस्ताव केलेला आहे मंजूर आहे ना, हे दादा याच्यावर तोडगा काढू शकतील का? नाही, तोडगा जरी त्यांच्याकडनंच अपेक्षा आहेत आता त्यांना. म्हणजे राम शिंदे 5 वर्ष आमदार असताना आणि 5 वर्ष मंत्री असताना हे प्रश्न त्यांच्याकडे वेळोवेळी ते सर्वशे घेऊन जात होते, तरी तो प्रश्न मार्गी लागला नाही. आता पुढच्या काळामध्ये आमदार कोण आहे
त्यांच्याकडनं तिथल्या स्थानिक 40-45 गावांचा तो प्रश्न आहे, तो काही एका गावाचा प्रश्न नाही आहे. म्हणून तिथल्या स्थानिक गावातील लोकांना आम्ही अख्खं त्या सर्व गावांमध्ये फिरलोय. ती जर तुकाई चारी जर मंजूर झाली तर बऱ्याचशा गावांना म्हणजे बरेचसे गाव सुजलाम सुफलाम होतील, शेतकरी सुखी होईल. आता रोहित दादांचं काम म्हणजे हे सामान्यांसाठी सध्या बाकीच्यांनी केल्यापेक्षा चांगलं आहे आणि वेगळं पण आहे का? वेगळं पण आहे. आणि शेतकऱ्यांसाठी असलेलं त्यांचं विजन, शैक्षणिक दृष्टीच्या बाबतीत मुलांसाठी असलेलं त्यांचं धोरण, किंवा आता महिलांना स्वावलंबी बनवणं बचत गटांच्या माध्यमातून, आणि ते झाल्यानंतर MIDCची जी त्यांची संकल्पना आहे ही मुळात राम शिंदेंच्या स्वप्नातही आले नसेल की कर्जत जामखेडला MIDC करावी. ही मुळात संकल्पना रोहित पवारांचीच आहे आणि हे असं विजन असल्यामुळेच रोहितदादा 100% आमदार होणारच. तुम्ही ह्याच्या अगोदर एक प्रश्न विचारला होता की युवक क्रांती दलाचा कितपत फायदा होईल. गेल्या ही युवक क्रांती दलाने 2019ला दाखवून दिलं आहे. आम्ही एका शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आम्हाला 2 दिवस जेलमध्ये टाकलं होतं. त्यावेळेस जे वातावरण तयार झालं होतं थोडंसं विस्तृत स्वरूपात सांगू शकाल? हां, 2019ला आम्ही एक शेतकऱ्याच्या प्रश्नावरती म्हणजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ह्या संदर्भात त्यांनी अटी आणि शर्यती लावलेल्या होत्या. त्याच्यात तर आमची अशीच मागणी होती. आम्ही कृषी मंत्र्यांना सुद्धा भेटलो होतो, अनेक अधिकाऱ्यांना भेटलो होतो आणि मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही पत्र पाठवलं होतं ह्याच विषयावरती की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती कसली अटी आणि शर्यती लावू नका. त्यांनी बऱ्याचशा अटी आणि शर्यती लावल्या होत्या. म्हणून कृषी मंत्री राशीनला येत असताना आम्ही निषेध करायचं ठरवलं होतं. तर आम्हाला निषेध करण्याच्या पूर्वीच अटक केलं होतं आणि 2 दिवस आम्हाला जेलमध्ये ठेवलं होतं. आणि ह्याचा जेलमध्ये ठेवल्या आणि दुसरा तुम्ही एक प्रश्न विचारला होता आम्हाला की युवक क्रांती दलाचा कितपत फायदा होईल पाठिंबा दिल्यामुळे रोहितदादांना. डॉक्टर कुमार सप्तर्षी ही जन्मभूमी, डॉक्टर कुमार सप्तर्षींची ही कर्मभूमी आणि ही चळवळीचं ही आहे केंद्र आहे. कर्जत जामखेड हे चळवळीचं केंद्र आहे. आम्ही अनुभवतो. मी जवळजवळ बऱ्याचशा जिल्हा परिषद गटामध्ये फिरलो तर असे टोपीवाले आबासारखे आमचे लोक भेटले ना तर विचारलं ना तो आम्हाला तर युवकांचा कार्यकर्ता म्हणलं तर आम्हाला आदर आणि सन्मानानेच वागणूक दिली जाते. आणि आज आम्ही युवक क्रांती दलाच्या लोकांनी जो पाठिंबा दिला आहे रोहित पवारांना किंवा आम्ही इथं कर्जत जामखेडचा निर्णय हाच आहे आणि वरून सुद्धा आमचे संस्थापक अध्यक्ष सप्तर्षी साहेबांनी जरी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे तर ह्या कर्जत जामखेडमध्ये कुमार सप्तर्षींना मानणारा फार मोठा वर्ग आहे. आत्ता तरी दिसतो, आम्ही फिरल्यावरती आम्हाला त्या गोष्टी जाणवले. म्हणून नक्कीच रोहित पवार आम्ही जो पाठिंबा दिलेला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नक्कीच 100% फायदा होणार ह्या गोष्टीचा. धन्यवाद. आबा, काय झालं, युवक क्रांती दलाने सगळ्यांच्या अगोदर दुधाचं आंदोलन केलं आप्पा अनारसेच्या नेतृत्वाने. आणि हा योग इतका चांगला घडतोय, त्याने पूर्ण वेळ झोकून दिले त्याला आणि तो शेतीवर अभ्यास करतोय, दुधावर करतोय, निर्यातीवर करतोय. मला म्हणायचं काय की युवक्रांती दलाने कार्यकर्ते निर्माण केले. विचाराचं जसं शेतीत बियाणं सांभाळतो ना तसं विचाराचे बियाणं तयार करणारे डुरकुले तयार केले त्यांनी आणि त्याच्यात ते साठवलेले ते कधीही पेरायला उपयोगात येतं. म्हणून ते कार्यकर्ते चिवट आहेत, त्यांच्या ओळखी त्यांचे. आता आप्पा अनारसेमुळे माळी समाजाचा तो जातपात अजिबात नाही म्हणत, परंतु हा आपल्या समाजाचा कार्यकर्ता उडत जातो, त्याला उडून नेलं पाहिजे. म्हणून लोक त्याच्या ओळखीचा फायदा घेऊन रोहित पवारांना मतदान करणार. आणि सगळ्यात मुळात चळवळ जी आहे फुले शाहू आंबेडकर, जात मानायची नाही आणि महात्मा फुलेंच्या विचाराला मानायचं, शाहू महाराजांच्या विचाराला मानायचं, आंबेडकराला. ह्याने हे सगळी मंडळी भारावून गेलेले आणि ते विचार उडून येत आहेत आणि त्याचा फायदा मतदारसंघाला होता की सगळे जातपात विसरा आणि आपण एकत्र संत संप्रदायाला मानणार असं की ज्यांनी पुरोगामी विचार संतांनी मानला त्या आचरणात आणण्यासाठी हे चळवळ